वा 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 वा, क्या बात क्या बात आहे, क्या बात, वा वा वा. दरबार सगळा भरलेला, सगळेजण आलेत, झाडून पुसून सगळेजण आलेत, पण प्रधानजी काही दिसत नाहीये मला. प्रधानजी, प्रधानजी, या प्रधान्या, या बारदान्या कुठं गेला ह्यो? महत्वाच्या टायमाला कुठं उलटला ह्यो? आयला दरबाराच्या ग्रुपवर तर ह्यो ऑनलाईन आहे. प्रधानजी कुठं उलटला तुम्ही? रागाची स्माइली सेंट. महाराज तुमच्यासाठी कुल्फी घ्यायलो, कुल्फीची स्माइली सेंट. कुल्फी, कुल्फी मला लय आवडते. तुम्ही दरबारात किती वाजता येणार आहात? रागाची डबल स्माइली सेंट. महाराज मुस्काड इकडं करा, मी बाहेरच उभा आहे. स्माइलीच नाही चमाय. अहो, मी तुमची एंट्री पाहिलीच नाही. अरे वा वा, बरं झालं तुम्ही आलात. मी ना तुम्हाला वेलकमचा मेसेज पाठवतो. थांबा एक मिनिट. महाराज सोडा, कुल्फी नाही आणली तुम्ही? ही घ्या कुल्फी. ही कुल्फी आहे? अरे कुठं घालायची यार? ह्याच्यावर असतंय रे काहीतरी असं. कुल्फी वितळली ना महाराज. कशी काय? म्हणून मी चोखली. समोरून राणी साहेब येत होत्या, त्यांनी मला मदत केली. मग आम्ही दोघांनी बी कुल्फी चोखली. आता किती दिवस तुम्हाला उष्ट खाऊ घालणार? काय म्हणालास? नाही, तुम्हाला उष्ट कसं खाऊ घालणार ना महाराज आम्ही. आणि काय प्रधानच्या महाराजाला काय मुजरा गिजरा करायची काय पद्धत गिद्धत आहे का नाही? ती बी विसरला तुम्ही? सॉरी महाराज, सॉरी सॉरी. महाराजांचा विजय असो, महाराणींचा प्रधान असो. अरे काय बोलायला लागला तू? ह्या महाराज तुम्हाला नेहमी विजय मिळत असतो ना, महाराणींना पण काहीतरी मिळायला पाहिजे की नाही? अरे महाराणीला काय भेटायचंय ना ते आम्ही भेटून देऊ. पण तुला सांगतो परदान्या, अरे आपल्या राजानं मला ब्युटिफुल फेस ऑफ द इयर असा अवॉर्ड दिलाय. ते ब्युटिफुल मळ ऑफ द इयर असेल. अरे परदान्या, तू समजतो कोण रे स्वतःला? तू काय दिसायला लय सुंदर आहेस का काय? आहेच. ती प्राजक्ता तुझ्याकडे बघून हसते म्हणून तुला गैरसमज करून घेऊ नको. कोण? अरे तू हास्यास्पद दिसतोस पहिल्यापासून. मी बोलायला लागलो तुला. मी आणि पुरींचं कसं असते माहितीये का तुला? त्यांना जेव्हा आवडतो ना त्याच्या शेजाऱ्याकडे बघून त्या पहिल्या हसत असतात. आणि मग ना तो जळत असतो आणि मग ती त्याला पटते. असं असतंय ते. तुला असं वाटत नाही का तू लईच उडू राहिला म्हणून? अरे प्रधान, मी आज लय खुशीत आहे. माझा मूड नको खराब करू. तुला सांगतो मला ना पिक्चर मध्ये काम करायचं, पिक्चर मध्ये काम करायचं. एकदम भारी, एकदम हे बेस्ट आहे महाराज. तुम्ही, महाराणी आणि मी, आपण सगळे पिक्चर मध्ये काम करू. अरे थोबाड तोंड्या, अरे मी आणि महाराणी असताना तू कशाला तिसरा पाहिजे तिथं अजून? नाही नाही, तुम्ही असताना मी कधीच महाराणी जवळ जात नाही. काय म्हणालास? फ्रेम मध्ये? हा फ्रेम पिक्चर मध्ये मी कधीच मध्ये येणार नाही. बरोबर, नको मध्ये येऊ. मला साईड आहे, हिरोचा तरी रोल द्या ना. काय गरज आहे? पिक्चर फक्त राणीचा आणि माझाच आहे. आम्ही दोघच रोल करणार आहेत त्याच्यामध्ये. मी अशी अशी ऍक्टिंग कर ना, अशी. आहे प्रधानजी, हे कुठं तरी बघितलंय राव मी. आपल्या तलाव स्वच्छता अभियानाचा व्हिडिओ आहे हो. व्हिडिओ लय गाजला होता आपला तो. नंतर तर लोकांनी सैराटचं गाणं बी चिपकेलं होतं त्याला. जाऊ दे, ते जाऊ दे. पण आता मी काय म्हणतोय, व्हिडिओ झालाय करून, आता आपल्याला पिक्चर करायचा आणि त्या पिक्चर मध्ये हिरोचा रोल मी करणार आहे. आणि मला तुम्ही साईड ऍक्टरचा रोल द्याच घ्या. बरं ठीक आहे बाबा, असू दे. साईड हिरो तर साईड हिरो. पण कसं आहे, कथानक ना सगळं असं ना माझ्या भोवती फिरलं पाहिजे. तुमच्याच भोवती फिरणार म्हणजे बघा कसं राजाचं राणीवर प्रेम असतं. हा जमतंय जमतंय हे. आणि राणीच्या प्रेमापोटी तो विलन सोबत फायटिंग खेळतो. फायटिंग या पुढं पुढं. आणि शेवटी राजा मरतो. अरे राजा मरतो कसं वाटल रे पिक्चर मध्ये हिरो मेला ते? नाही, पिक्चरच्या शेवटी हिरो मेला ना तर पिक्चर सुपर हिट होत असतो. असं थोडंच आहे काय? असं नसतंय काय? असं नसतं. सई मॅडमला विचारा, हिरो मारायला पाहिजे की नाही शेवटी? हा मग ठीक आहे बाबा, तू म्हणतो तर मी मरतो बाबा. पुढं काय होणार? पुढं पण राजा मरता मरता एक विधायक काम करतो. काय काय? कोणतं काम? कोणतं? राणीचा हात तो प्रधानजीच्या हातात देतो. काहून प्रधानजीच्या हातामध्ये हात देतो तो? प्रेम आणि त्याग दिसला पाहिजे ना तुमचा. प्रेम आणि त्याग दिसला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. पुढं. आणि राजाच्या शब्दा खातर प्रधानजी राणी सोबत लग्न करतो. मग त्यांना एक गोंडस बाळ होतं आणि मग ते तिघे
मेलेल्या राजाच्या बकरीवर जातात. अरे बकरीवर काय रे, बकरीवर काय रे? कबरीवर जातात. तिथं राणी ढसा ढसा रडते आणि मग प्रधानजीला येऊन अलगद अशी मिठी मारते. आणि मग पुढं काय होतंय? पिक्चर संपला होता. अरे आईला, म्हणजे माझी आठवण काढून प्रधानजीला आणि राणीला गोंडस बाळ होणार. माझी आठवण काढत काढत राणी आणि प्रधानजी असे का नाही एकमेकाच्या कुशीत येणार. तिच्या मायला मला काही येडं समजलं का तुम्ही? असा बुटाडाने हानी ना तुला मी. अरे म्हणजे माझी ती कबर आणि तुमची त्या खुशखबर. नाही, पिक्चर असाच असतो महाराज. नाही नाही नाही, असा पिक्चर असला तर आपल्याला रोल नाही करायचा त्याच्यामध्ये. नाही नाही, रोल हिरोचा रोल नाही करायचा. काहीतरी महत्वाचं दुसरा रोल करा ना. मी ना साईड ऍक्टरचा रोल करणार त्याच्यामध्ये. साईड ऍक्टरचा. काऊन? अरे सपोर्टिंग ऍक्टरला पटापटा नॉमिनेशन भेटते. मी करणार आहे. कथानक ना माझ्या साईड ऍक्टरच्या भोवती फिरवायचं. ठीक आहे बाबा, आता तुमचा पैसा लागलेला आहे. तुम्ही सपोर्टिंग ऍक्टर व्हा, पण हिरोचा रोल मलाच द्या. अरे तू पाहिजेच कशाला पण पिक्चर मध्ये. कथानकाला एक हिरो लागत असतो महाराज. असं आहे का? हा, बरं हो बाबा, तू हिरो, पण कथानक सगळं साईड हिरो भोवती फिरलं पाहिजे. बिलकुल फिरणार आहे. तर कथा अशी आहे की प्रधानजीचं राणीवर प्रेम असतं. आईला परत प्रधानजीचं राणीवरच प्रेम आहे का? हिरो कोण आहे? तू आहेस तू. आणि तुम्ही असं भिकाऱ्यासारखं करू नका ना. पिक्चरच्या शेवटी तुम्हाला हिरोईन मिळणार आहे ना. मला भेटणार आहे हिरोईन. बरोबर पुढं पुढं. राणीच्या प्रेमापोटी प्रधानजी आणि व्हिलन मध्ये फायटिंग होते. भीष्म भीष्म. प्रधानजी मरतो आणि मरता मरता प्रधानजी राणीचा हात राजाच्या हातात देतो. या शाबास रे पट्टे, याला म्हणायचं स्टोरी. ही स्टोरी फायनल. आणि मरता मरता तो म्हणतो, ये मेरी अमानत है राजा, इसको संभाल के रखना, इसको जिंदगी भर टच मत करना. और कहूं नहीं, क्योंकि इसके पेट में मेरा बच्चा पल रहा है राजा. बहिणीला सांभाळ तुझ्या. अरे पळाय तिकडं. मगाशी सपोर्टिंग ऍक्टरला आणि हिरोईनला बाळ झालं होतं ना, मग आता असं का? अरे प्रत्येक कथेत असं वेगवेगळं दाखवावं लागतं. वेगळं 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 वेगळं. हा हे बघा, एक मी वेगळंच करणार आहे. मी ना पिक्चर मध्ये ना हिरोचा आणि साईड हिरोचा दोन्ही बी रोल मीच करणार आहे आणि व्हिलनचा रोल बी मीच करणार. अरे पण लेखकानं लिहिलेलं पिक्चरची स्टोरी सुद्धा मीच लिहिणार. पण दिग्दर्शकाला डिरेक्शन सुद्धा मीच करणार. अरे पण प्रेक्षक म्हणून सुद्धा मीच बसणार. फायनल फायनल फायनल. मग एक काम करा ना, उरला सुरला हिरोईनचा रोल पण तुम्हीच करून टाका. बोलायला लागले प्रधानजी तुम्ही. मग तुम्ही जर एका पिक्चर मध्ये एवढे रोल केले तर काय होणार ते पिक्चरचं? काय फरक पडतोय? कमल हसनने नाही का एकाच पिक्चर मध्ये लय मोठे रोल केले. अरे पण प्रधाने, मला ना ऍक्टिंग करायची रे, मला ऍक्टिंग करायची. हिरो व्हायचंय रे, मला हिरो व्हायचंय. काय करू मी आता? हो महाराज, अभिनय करणं तुमचं काम नाहीच आहे. तुम्ही जनतेची कामं करा ना. नाही, आपल्याकडे प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? अभिनेते नेते होत आहेत आणि नेते अभिनय करायला लागलेत. भाषण करताना अभिनय, गरिबासाठी रडताना अभिनय, विकास कामं करताना अभिनय, सगळीकडे नुसता अभिनयच अभिनय चाललाय. महाराज, तुम्ही चित्रपटात तर सोडा, पण खऱ्या आयुष्यात पण अभिनय सोडाच. आता जनतेसाठी जरा खरं वागा, नाही तर ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मग विरोधक येतील सत्तेवर आणि आम्ही येणार रस्त्यावर. आणि या धक्क्यानं मग तुम्ही आजारी पडणार, त्याच्यानंतर तुम्ही मरणार आणि एकट्या पडलेल्या राणीसोबत मलाच लग्न करावं लागणार. आणि मग अंकुर फुटणारच फुटणार.